महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निवडे येथील रस्ता सरपंचांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला। निवडे येथील मागासवर्गीय हरिजन बेघर वसाहतीमध्ये आरसीसी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा निधीचा गैरवापर करत मागासवर्गीय दलित एकही कुटुंब ज्या ठिकाणी राहत नाही त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला असल्याचा आरोप युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी केला आहे। पन्हाळा तालुक्यातील निवडे येथील मागासवर्गीय हरिजन बेघर वसाहतीमध्ये आरसीसी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा निधीचा गैरवापर करत मागासवर्गीय दलित एकही कुटुंब ज्या ठिकाणी राहत नाही त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला आहे। हा रस्ता 3,99,526 रुपये खर्च करून निवडीचे सरपंच उज्ज्वला सुतार यांनी केला असल्याचे युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे। ग्रामपंचायतीने आलेल्या निधीचा गैरवापर केला आहे। या प्रकरणाची जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे बीडीओ यांनी तत्काळ चौकशी करून त्यांना पदावरून पदमुक्त करावे, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे लक्ष्मण तांदळे यांनी निवेदनात म्हणले आहे। याबाबत गावचे सरपंच उज्ज्वला सुतार यांनी हा रस्ता लोकांच्या ये-जा करण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या ठिकाणी केला आहे। त्यात कोणत्याच स्वार्थ दडलेला नव्हता। जनतेची सेवा करणे हेच माझे उद्दिष्ट आहे। संबंधितांनी याची पाहणी केली आहे। लवकरच याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर, कोल्हापूर। मी लक्ष्मण तांदळे, युवा लहुजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष। आज निवडे गावामध्ये दलित वस्ती सुधारणेतून रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं आहे। ह्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण असे करण्यात आलेलं आहे की अनलिगली इकडं मागासवर्गीय कुटुंबातील एकही वस्तीचं घर नाही किंवा चर्मकार समाजाचं नाही किंवा मातंग समाजाचं नाही किंवा हरिजन समाजाचं कुठल्याही व्यक्तीचं इकडं घर नाही। हा ऊस सगळी शेतीचं रान आहे आणि हा गावचा वाहणारा वरून डोंगरातून येणारा हा ओढा आहे। ह्या ओढ्यापासून फक्त 2 सेकंदाच्या अंतरावर म्हणजे ह्या अंतरावर इथून काम हा रस्ता जो चालू केलेला आहे, ह्या ठिकाणातून चालू केला, इथून रस्ता चालू केलेला आहे। तर कमीत कमी 500 मीटरचा हा रस्ता आहे। हा बघा, इकडं कोणती वस्ती आहे का? जर असेल तर सर्व शासनाने त्याचं सखोल चौकशी करावी। ह्या ज्यांनी काम दिलेलं आहे, ज्यांनी काम ह्या सरपंचांनी, ह्या ग्रामसेवकांनी किंवा पंचायत समितीने, जिल्हा परिषदेने हा जो निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे। इकडे एकही दलित वस्ती आहे का? असेल तर त्याचं सविस्तर उत्तर द्यावं, नसेल तर ज्यांनी काम केलेलं आहे, ज्या सरपंचांनी काम केलेलं आहे, कामाची ऑर्डर केलेलं आहे, त्या कामाच्या ऑर्डरचं ती रक्कम 3,99,526 रुपये हे शासन जमा करावे आणि त्यांनी कामात कसूर केलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कलम 39(1) नुसार कारवाई करण्यात यावी अशी माझी सक्षम आणि पूर्णपणे शासनाला विनंती आहे। माननीय हे बघा सर, ह्या पद्धती असा इकडं कोणी आहे का? चारी बाजूनं बघा तुम्ही, चारी बाजूनं कुठलं एकही घर आहे का? बघा, आहे का? या ठिकाणी एक तरी घर आहे का? एकही घर या ठिकाणी नाही। पूर्ण बघा कचरा आहे या रोडला, जे आंबे वगैरे पडलेले आहेत, आंब्याची झाडं आहेत। इकडं कुठला दलित वस्तीतला एकही माणूस आहे का? चर्मकार समाजाचा आहे का? हरिजन समाजाचा आहे का? मातंग समाजाचा व्यक्ती इथं राहतो का? मी ठीक आहे म्हणतोय, करा रस्ता, पण मराठा समाजाचा तरी, कोकणवाले तरी एक तरी घर आहे का या ठिकाणी? असेल तर तेही मी मान्य करू शकतो, किंवा एखादं देवालय आहे या ठिकाणी, हा देवालय जर असतं तर तेही मान्य करू शकतो आपण। म्हणजे तुम्ही जाणून बुजून कमिशन खाण्यासाठी आणि समाजाच्या नावावर तुम्ही एक स्वतःचं घर चालवता किंवा स्वतःच्या ऊसाचं काम करण्यासाठी, स्वतः ऊस चालण्यासाठी, स्वतःचा ऊस नेण्यासाठी, स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी हा तुम्ही रस्ता केला आहे का? हे समाजाला आणि शासनाला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे। आता बघा, हे सर्व गाव इकडे राहिलं, आता तिकडून गाव राहिलं, हा पुन्हा आता तर बघा हा रस्ता बघा सर, हा साहेब जो रस्ता जो आहे या रस्त्याला कोण आहे का? वाली आहे का? तिथे काही गटराचं बी काम केलं म्हटले, रस्ता विथ गटर, तिथं गटर सुद्धा हे केलेलं नाही। त्या ठिकाणी किती खचले बघा सर, हे बघा, हे जाग्यावर बघा हे किती खचलेलं आहे।
हे गटर सुद्धा केलेलं नाही, तर गटर सुद्धा नाही. मग तुम्ही पैसा एवढा गेला कुठं? ही शासनाची फसवणूक केलेली आहे. म्हणून दलितांना सुधारण्यासाठी एवढा शासनाने निर्णय चांगल्या पद्धतीचा केलेला आहे, घेतलेला आहे की दलित वस्ती सुधारल्या पाहिजेत. पण गावचे सरपंचच ते ओबीसी मधले आहेत, त्यांनाही कळलं पाहिजे ते ओबीसी समाजाचे आहेत, सुतार समाजाचे आहेत. त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी हा रस्ता केलाय. कसा आमचा दलित समाज सुधरेल यावर कुठला तरी निर्णय ठोस शासनाने घ्यायला पाहिजे. आणि संबंधित व्यक्तीने इकडे गटर पण काढले नाहीत बघा. हा रोड एवढा बरोबर 200 मीटरचा रस्ता आहे हा बघा. हा इथे जी घरं झालेली आहेत, ती जी घरं आहेत हे मराठा समाजाची घरं आहेत. तिथून स्टार्ट केलेलं आहे, तिथून स्टार्ट सवर्ण लोकांची घरं आहेत, इथून स्टार्ट केलेलं आहे या रस्त्याचं. आणि इथून इकडं 200 ते 250 मीटर हा रोड झालेला आहे. याचं सविस्तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे संबंधित व्यक्तीवरनी, एवढीच माझी विनंती आहे. मी एक गावचा नागरिक आहे. खरोखर गाव अजून आमचं सुधारलेलं नाही आणि सुधारायचा प्रयत्न आम्ही करतोय. पण संबंधित सरपंच आणि काही राजकीय लोके त्यांना पाठबळ घालतात त्या सरपंचांना, तर तेही कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.